नमस्कार शेतकरी बंधूंनो, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी प्रमोद जाधव आज आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील राशींच्या बाजारामध्ये. राशींचा बाजार हा केवळ अहिल्यानगर जिल्ह्यापुरताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या बाजाराची खरी तर एक खासियत आहे. या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु जसं की शेळ्या, मेंढ्या, बोकड, त्याचबरोबर इतर गायी या सगळ्यांचा हा फार मोठा बाजार भरतो. सध्याच्या या बाजारामध्ये आपण चालू मार्केट स्थिती काय आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर संचित टी व्ही न्यूजला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ मिळत राहतील. चला तर मग आपण या बाजाराची सफर करूया. कुठून आले तुम्ही? इथलेच आहे. काय आणलं आज बाजारामध्ये? बोकडे आहेत, पाटी आहेत. पाटी बोकडं मिक्स मध्ये. बर बर. काय साधारण वजन किंवा किती असेल काय? 12-13 किलोमीटर पुढे आहे. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी? व्यापारी. मग साधारण बोकडांच्या आणि पाटींच्या किमती याच्यामध्ये काय फरक पडतो कसा? काय क्वालिटी वजन असली तर एकाच लेवलने. काय साधारणपणे आता हा काळा बोकड आहे, साधारण त्याचा किती दर सांगताय तुम्ही? त्याचा 9,000 रुपये. 9,000. आणि पाट असेल तर? पाट असेल तर 8,000 रुपये. 8,000 रुपये. जसं क्वालिटी असेल तसं बर. काय कमी जास्त करून द्यायचं कसं? देऊ. बर. एखादा पाळणारा शेतकरी असेल समजा, हे नेऊन काही ईद मार्केटसाठी वगैरे करणारा असेल समजा, त्यांनी जर घेतलं आणि मग सांभाळलं चांगलं व्यवस्थित तर मोठी होऊ शकते आणखी वर्षभरात. खुराकी चारून चांगली मोठी होऊ शकते. बाजारात काय काय घेऊन आले आज तुम्ही? लहान कळलं पाळायची हिशोबाने लहान कळलं घेऊन आलोय. पाळायच्या हिशोबाने आणल्या. बरोबर. साधारण किती महिन्याचे असतील काय? हे 2 ते पावणे 2 महिन्याची कळलं. 2-2.5 महिने. म्हणजे अजून दूध पितात का? म्हणजे आता दूध पेते ती, पण असे बारीक कळलं पाळायला नेतात लोक. बर. मग हे काय भरडा वगैरे पण खात असतील की? मग भरडा कणी खातात. हा. वेगवेगळ्या रंगात दिसतात वगैरे. मग समजा एखाद्या ईद मार्केटच्या हिशेबाने पाळायला कोणी घेऊन गेलं तर चांगली सांभाळली तर चांगली मजबूत होतील परत. चांगले होतात ना, कारण त्यांना लहानपणापासून खुराकाची सवय असते, त्यामुळे बनते चांगले. साधारणपणे आता म्हणजे किती किंमत सांगताय याची? आता मी 6,000 सांगतोय त्याची किंमत. एक पिल्लू 6,000. 6,000. बरं. मग आता खरं तर 2 महिन्याचं पिल्लू 6,000 किंमत त्या मानानं जास्त आहे. मग काय कमी जास्त करून व्यवहाराला आल्या थोडंफार कमी जास्त होईल. बरं. ठीक आहे. मग आणि समजा 60त घेतली तर तरी पण त्यातनं कमी जास्त होईल. तुमचा व्यापार आहे का शेतकरी आहे तुम्ही? आम्ही व्यापारी. अशीच खेड्यावर जातो आम्ही, कर्ज घेतो. बरं. कसा आहे राशींचा बाजार इथं? चांगला आहे बाजार. चांगला. इथल्या बाजार समितीचा वगैरे तुम्हाला असते सपोर्ट असतो? सपोर्ट. बरं. छान. दादा, राशींच्या बाजारात काय घेऊन आलाय आज? बोकड आणलं 2. बोकडं? 2 बोकडं आहेत. 2 बोकड. बरं. काय साधारण किती महिन्याचे आहेत किंवा काय? 15-16 महिन्यांची. 15-16 महिन्याचे. बरं. मग हे साधारण 15-16 महिने म्हणजे अजून दात लावलाय का? नाही, दात लावलेला आहे. मग एखाद्या शेळी पालकानं घेऊन गेला पाळण्यासाठी, समजा ब्रीडिंगसाठी वगैरे, तर सक्सेसफुल होईल का? बरं. चांगला. क्वालिटी पिल्लं चांगली निघतील. हो, क्वालिटी उस्मानाबादी बोकडं दोन्ही पण उस्मानाबादी जातीचे. बरं. चांगलं. आणि काय साधारण वजन किती असेल काय अंदाज तुम्ही केला? वजन 25 किलो पडेल. 25-30 किलो असेल. बरं. 25 किलो बोकडाचे मग साधारण काय किंमत सांगताय तुम्ही? 14,500 सांगतो. 14,500. प्रत्येकी 14,500. काय कमी जास्त करून परत थोडंफार होईल. बरं. व्यवहाराला बसल्यानंतर होईल. बरं. दादा, कुठलं गाव तुमचं? काजू. बरं. राशींच्या बाजारात काय घेऊन आलाय आज? ठीक आहे. एक पाट आणि एक पाट आणि बोकाड. बरं. ह्याच्या डोक्यावरती जरा चांद असल्यासारखं दिसतंय. हाय ना थोडंसं दिसतंय. मग काय ह्याला काय खरं तर ईद मार्केटसाठी सांभाळण्यासाठी कोणतरी घेऊन जाऊ शकते की? मग काय साधारण काय किंमत सांगताय तुम्ही? त्याची 7,000. 7,000 रुपये. म्हणजे हे चांद आहे म्हणून तुम्ही 7,000 सांगताय. साधारण किती महिने वय आहे ह्याचं? 2 महिन्याचं? 3 महिन्याचं आहे. मग आता भरडा वगैरे खात असेल की? खातो. काय याला देता तुम्ही? त्याला थोडं पेंड,
आणि चारा घास चारा घास खात्यात हा. बर बर कसा आहे बाजार इथला राशींचा बरं आहे माल बघून माल बघून आहे योग्य भाव मिळतोय असं आपला हे काय असे होतं योग्य भावात बर 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 ठीक दादा कुठलं गाव तुमचं बर राशीन मधलेच तुम्ही मग काय खरेदी करायला आला होता का खरेदी करायला काय घेतला हे बोकड घेतला कुठल्या जातीचं आहे काय हा हा गावरान मिक्स दिसतंय कलर बोकड कशासाठी घेतला काय देवासाठी लागते बर बर मग पांढरा काळा असं मिक्स पाहिजे म्हणून घेतलाय तसं नाही काय कसलाही चालतंय फक्त चांगला मजबूत दिसला पाहिजे असा तयार दिसला पाहिजे. तयार चांगला असला पाहिजे तसा देखना दिसतोय अगदी चांगला हा कितीला घेतला साधारण 9,000 लागते 9,000ला काय बघून घेतला तुम्ही क्वालिटी आहे ना क्वालिटी बर बर म्हणजे चांगला मांड्या बिंड्यात भरलेला आहे म्हणून घेतला तयार आहे ना हा 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 9,000 परवडला परवडलाय बर कसा आहे बाजार राशींचा बाजार चांगला आहे एकदम मग आता हे तुमच्यासारखी जी काही यात्रा वगैरे करणारे वगैरे लोक आहेत त्या चालू झाले आता यात्रा. हा मग या हे यात्रेसाठी वगैरे असं बाजारमध्ये घेऊन जातात हो मिळतोय बऱ्यापैकी बऱ्यापैकी. लोकांना बर 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 12 वाड्याचे माल आहे ना. असं का हा हा राशींच्या बाजाराबद्दल काय सांगाल अजून अजून हे फेमस आहे एकदम बाजार आहे. बर बर शेळ्यांची ही जास्त आवक शेळ्यांचा, होते गायांचा बाजार आहे फेमस बर 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 मामा कुठलं गाव तुमचं शिंद काय व्यापारी आहे तुम्ही हा राशींच्या बाजारात काय काय घेऊन आलाय आज करडण बोकड करड बोकड घेऊन आलाय हा काय रंगीबिरंगी पण दिसतात काय काय हा आहेत बर पाटी पण आहेत काय हा आहेत बर बर काय साधारण किती महिन्याचे असतील काय हे 3 महिन्याच्या आसपास आहेत 3 महिन्याच्या आसपास बर बर काय किंमत सांगताय बोकडांची या वजनाची म्हणा किंवा ही हे 6,000 हजार 6,000 हजाराला पाट असेल तर पाट असेल तर 5,500 हे मोठा एक बोकड आणलाय हे साधारण काय किती दाताचा आहे काय हे 4 दाते 4 दाती मग हे कुणी विकायला एखाद्या रेतनासाठी वगैरे घेऊन गेलं समजा तर चालेल ना मग हा देखना दिसतोय शिंगात वगैरे चांगला आहे हा, त्याच्यामुळं हा, हा? हा. 4 दाते आहे म्हटल्यानंतर रेतनाला एकदम चांगला चालणार हा. काय साधारण किंमत सांगता येईल 20,000 20,000 रुपये हा एवढी किंमत मिळते ह्या एवढ्या बोकडाला हा बर काय साधारण वजन किती असेल अंदाजे काय 35 किलो 35 किलो 35 किलो 20,000 बर कसा आहे राशींचा बाजार इथला चांगला आहे बाजार चांगला आहे एवढ्या मोठ्या बोकडाला लांब येतात का काही लोक हा येतात ना आता ते येतात ना हा मागणी किती झाल्या कोणाची 17 पर्यंत 17 पर्यंत झाल्या तुम्ही दिला नाही 17ला हा. काय तरी काय कमी जास्त करून अपेक्षा तुमची हा भाऊ 18 देऊ 18 बर तर शेतकरी बंधूंनो हा होता राशींचा बाजार जो अहिल्यानगर जिल्ह्याचा फार मोठ्या अर्थकारणाचा फार मोठा कणा आहे तर या बाजारामध्ये जे आपण मगाशी आता अपडेट घेतले याविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन मिळत राहील पुन्हा भेटूया नवीन बाजारामध्ये नवीन एका विषयासह तोपर्यंत धन्यवाद